बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपरमार्केट कळवण। आजपासून सुरू होत आहे भव्य लकी ड्रॉ ऑफर। खास गुलाबी थंडीच्या डिसेंबर महिन्यात दररोज 2 भाग्यशाली ग्राहक जिंकणार आरामदायी ब्लँकेट्स। तरी दररोज लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करा आणि लकी ड्रॉ मध्ये भाग घ्या। हरिओम सुपरमार्केट, मेन रोड, कळवण। मडगावच्या महिलांचा पाण्यासाठी तासभर रास्ता रोको। अनेक दिवसापासून जलजीवन मिशन योजना अपूर्ण। कळवण तालुक्यात मडगाव खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीपैकी 7ही पाड्यात येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा पूर्ण बोजवारा उडालाय। अनेक दिवसापासून काम अपूर्ण असून जलजीवन योजनांच्या कामांकडे लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप महिलांनी केलाय। महिलांनी पाण्यासाठी एल्गार पुकारत सोमवारी कोल्हापूर फाटा येथे रस्त्यावर ठिय्या देत तासभर रास्ता रोको केला। मडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुखदेव बागुल देखील या मोर्चात सहभागी झाले होते। सरपंच बागुल यांनी मूलभूत सुविधांचा जणू काय पाडाच वाचला। कित्येक दिवसापासून सुरू असलेली जलजीवन मिशन योजना ही फक्त कागदोपत्रीच आहे। प्रत्यक्षात काम मात्र अद्याप प्रलंबित आहे। अर्धे काम झाले असून ते पण निकृष्ट दर्जाचे असल्याचे बागुल यांनी सांगितले। गेल्या काही वर्षापासून मडगाव गायदर पाडा येथील मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर होत असून लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष आहे। भोळ्या भावड्या जनतेने हे किती दिवस सहन करायचे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। तर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सगळ्या गावाला दूषित पाण्याने आपली तहान भागवावी लागत आहे। सरकार जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत असते, मात्र त्याच पैशाची कुठेतरी उधळपट्टी केली जाते का असा सवाल मडगावच्या महिलांनी केलाय। चक्क रणरागिणींना पाण्याचा हंडा घेऊन रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे येथील लोकप्रतिनिधींचे दुर्दैव। कळवण तालुक्यात महिलांना घोटभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। ही गंभीर बाब असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून लोकप्रतिनिधींनी प्रशासनात जाब विचारून हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आहे। काढावं लागत आहे आणि जलजीवन मिशन अंतर्गतची जी योजना आहे ती येत्या 4-5 वर्ष झाले त्यापासून काम चालू आहे। शेतकऱ्याची एका 10 दिवसात 5 लाखामध्ये पूर्ण होते, परंतु आमच्या गावातील जे ठेकेदार आहेत त्यांच्या कोटी रुपयाच्या अद्यापही या ठिकाणी योजना या ठिकाणी पूर्ण होत नाही। याच्यामुळे आमच्या महिला वर्गाने जे काही हाल चालू आहे त्या ठिकाणी आम्ही आज हंडा मोर्चा म्हणून या ठिकाणी आज रस्ता रोको केला आहे ना। आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून आज उठणार नाही। मराठी केसरी न्यूज नेटवर्क, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।